दोन चिमुकले जीव शाळेत दप्तर घेऊन जातात अगदी रोजच्या प्रमाणे। पण त्या दिवशी या चिमुकल्या शाळेतनं घरी आल्या आणि शाळेचं नाव जरी काढलं तरी त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहू लागला। रोज न चुकता शाळेत जाणाऱ्या या चिमुरड्या शाळेत जायला नकार का देताय अशा प्रश्नानं पालकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आणि मग सुरू झाला एक शोध। त्यानंतर जे सत्य समोर आलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं। नेमकं काय घडलं आणि कसं घडलं त्याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। बारा ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेमधील 3 वर्ष 8 महिने वयाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्यानंतर पुन्हा 13 ऑगस्ट रोजी एका 6 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला। अल्पवयीन मुलीने आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती ही आपल्या आजोबांना दिली। त्याचबरोबर आपल्या सहकारी मैत्रिणीला देखील असाच त्रास असल्याची माहिती ही तिने समोर आल्यानंतर मुलीच्या पालकाने दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधत एकूणच घटना समजून घेतली। त्यावेळी या मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। त्यावेळी दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं। ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा बदलापूरमधील नामांकित शाळा आहे। या शाळेमध्ये इंग्लिश माध्यम आणि सेमी असे वर्ग या ठिकाणी चालतात। साधारणतः या शाळेमध्ये 1200हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर मुलींचे पालक हे हादरले। त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली। मात्र 12 तासानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यामुळे पोलीस प्रशासनावरती देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर चौकशी सुरू केली आणि पोलीस थेट आरोपींपर्यंत पोहोचले। अक्षय शिंदे या आरोपीला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता। एका कंपनीला दिलेल्या कंत्राटीद्वारे हा अक्षय शिंदे या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागण्यात आला होता। मात्र याच लहान मुलींना शौचालयाला नेण्याची जबाबदारी देखील त्याच्यावरच होती आणि याच अक्षय शिंदेने या दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी ही महिला कर्मचाऱ्यांना का देण्यात आली नाही असा संतप्त सवाल पालकांनी विचारलाय। आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या हवाली करा अशा प्रकारची मागणी करत आंदोलन करण्यात आलं। संतापजनक घटनेचा निषेध म्हणून बदलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। आंदोलकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं, पण त्यानंतर काही आंदोलक हे गेट तोडून शाळेच्या आत घुसल्याने तोडफोड केली आणि ह्याचाच पुढचा भाग म्हणजे आंदोलक हे रेल्वे रुळावर जाऊन तिकडे त्यांनी आंदोलन तीव्र केलं। गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। सोबतच हे सर्व प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवण्याचं देखील राज्य सरकारनं जाहीर केलंय। आरोपीला फक्त फाशी हवी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।